नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही ही नीलला भेटायला येते आणि नीलला भेटायला आल्यानंतर म्हणते की खरंच नील. तर लगेच नील म्हणतो की काय चाललं माही तुझं? अगोदर दिवसातून 3-3, 4-4 वेळेस फोन तू मला करायची आणि आता दिवसातून एक सुद्धा फोन तू माझा उचलत नाही का? तर माही अगदी खुश होऊन म्हणत असते की तुला माहिती आहे का नील, अरे मी आज काय केलं? आणि माही इतक्या जोराने उड्या मारायला सुरुवात करते की अरे मी तर जेलमधून जाऊन आले. तेव्हा आता नील तिला थोडस बाजूला नेतो आणि विचारतो की माही अगं तू जेलमध्ये कशाला गेली होतीस? तेव्हा आता माही खुश होऊन म्हणत असते की अरे मी रमाचं भूत बनून गेले होते. तेव्हा नील विचारतो की रमाचं भूत बनून तू जेलमध्ये गेली होती? तेव्हा मात्र माही म्हणते की हो. तर नील विचारतो की का अगं, पण का? माही सांगायला सुरुवात करते की ती गर्ल आहे ना, तिला घाबरवण्यासाठी. परंतु नील म्हणतो की माही अगं तुला या सगळ्यामध्ये काहीच गडबड नाही वाटत का? तेव्हा मात्र माही विचारते की अरे गडबड अशी काय वाटते तुला? तेव्हा आता नील म्हणतो की मला असं वाटतं की ते नक्की तुझा फायदा घेतात, तुझा वापर करून घेतात. नील म्हणतो की अगं माही तू त्यांची ती रमा त्यांच्या सुनेसारखी दिसते, तर अगं त्याचा ते लोक फायदा घेतात, ते तुला तिकडे राहायला देतात, तू मागतील ती प्रत्येक गोष्ट ते तुला देतात. पण का? कारण त्यांचा पर्सनल असा इंटरेस्ट आहे, हे तुला कळते का? अगं ते फक्त ते लोक तुझा वापर करून घेतात. तेव्हा आता माही म्हणते की नो, अरे नील तुला काय वाटतं? तसं काही नाही, ते माझा वापर करून काही घेत नाही, अगदी प्रेम करतात माझ्यावर, प्रेमाने हे सर्व मला सांगतात. अरे ते खूप मला असं अटेन्शन देतात, मला हवं ते करून देतात. यू डोंट नो एनिथिंग, तुला माहिती आहे का? बरं ओके फाईन, चल मी तुझ्या बरोबर येते आता. तेव्हा आता लगेच नील माहीचा हात धरतो आणि माही तू तेथून बाहेर पड, म्हणजे नक्की इकडे जायचं आपण, याचा अर्थ असा होत नाही अगं आपण इतक्या लवकर लग्न नाही करू शकत, कारण तुझी ती मॉम तिला भनक जरी लागली की आपण दोघं एकत्र आहोत, ती लगेच आपल्याला कुणाला तरी पाठवेन आणि आपल्याला वेगळं करेल. तेव्हा मात्र आता माहीला खूप राग येतो. माही म्हणते की देविका इज, तिला माझे कार्ड ब्लॉक करायची काय गरज होती? त्यावर आता नील म्हणतो की माही अगं थोडी तरी आपल्याला लग्नाची तयारी करायची जर असेल तर त्यासाठी पैसे थोडेसे तरी लागतीलच ना. तेव्हा तो माहीला परत म्हणतो की माही मला एक गोष्ट सांग की तुझ्याकडे, आणि मला हे कळत नाही की तुला हे कसं विचारू. आणि परत म्हणतो की माही तुझ्याकडे थोडेसे दागिने आहेत का? म्हणजे नाही की थोडेसे दागिने जरी आपल्याला मिळाले तर आपण ऍटलिस्ट लग्नाची तयारी तरी करू शकतो. तेव्हा मात्र आता माही खुशून म्हणते की नील अरे थोडे दागिने, अरे ढेर सारे दागिने आहेत. तेव्हा नील लगेच खुश होतो आणि हे बघ माही, आपण जर तुझ्या घरी लपून गेलो आणि ते दागिने तेथून घेतले म्हणजे ते तर आपल्यासाठी खरंच खूप असं पॉसिबल होईल. तेव्हा माही अगदी खुश होत असते. अरे नील, अरे यार मला हे का सुचत नाही? तेव्हा आता नील म्हणतो की म्हणजे हे जे काही मी सुचवलं ते पॉसिबल आहे. तर माही म्हणते की हो लगेच चल गो. तर लगेच आता माहीच्या मोबाईलवर क्यूट आंटीचा म्हणजे सीमाचा फोन येतो. तेव्हा माही फोन उचलते तर सीमा खूप अशी चिडलेली असते की हॅलो माही तू कुठे आहेस? घरी ये, अगोदर घरी ये. तेव्हा माही म्हणते की अहो आंटी मी नाही येऊ शकत. तर सीमा म्हणते की काय येऊ शकत नाही, कुठे आहेस तू? तेव्हा आता लगेच माही म्हणते की आंटी अहो तुम्हाला माहिती आहे का मी आता काय करायला चालले? अहो आंटी मी चोरी करायला चालले माझ्या घरात, आणि जोरजोराने उड्या मारायला लागते. सीमा म्हणते की चोरी? तर शशिकांत म्हणतो की काय? नैना म्हणते की काय चोरी? तेव्हा सीमा म्हणते की हो जिथे कुठे असशील तू असं काही करू नको, अगं ते बरोबर नाही माही. तेव्हा माही म्हणते की नो माझ्या बरोबर नील आहे. तेव्हा सीमा म्हणते की तिच्या बरोबर तर नील आहे आणि काही असं भलतं सलतं करू नको, डेंजर काम करशील नाही तर पकडली जाईल. तेव्हा मात्र आता माही म्हणते की क्यूट आंटी अगं तू पटू आंटी नको बनूस, मी चालले नील बरोबर, काही होणार नाही, बाय. तर लगेच सीमा म्हणते की एक काम कर, तुझ्या घरचा पत्ता मला दे, मी यांना लगेच तिकडे पाठवते. तेव्हा आता माही म्हणते की आंटी, तर सीमा आता जोरात ओरडते की माही ऍड्रेस सांग. तेव्हा मात्र आता माही लगेच तिच्या घरचा ऍड्रेस सीमाला सांगते. त्यावर आता नील म्हणतो की अगं माही तू वेडी आहेस का, तू त्यांना पत्ता कशाला सांगितलास? तेव्हा माही नीलला वैतागून म्हणते की काही होणार नाही, बट चल बरं तू आता. तेव्हा मात्र आता माही नीलच्या हाताला धरते आणि धावतच ती चोरी करायला तिकडे जायला निघते, कारण तिला खूप असा आनंद वाटत असतो. तर इकडे सीमाला तर खूप टेन्शन येतं. सीमा ही शशिकांतला म्हणते की तुम्ही एक काम करा, ती मुलगी नक्की तिकडे काहीतरी उपद्याव करून ठेवेल, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे जा. त्यावर आता शशिकांत विचारतो की अगं पण ती नेमकं म्हणाली काय? तर लगेच सीमा म्हणते की तिने
तिने मला असं सांगितलं की ती आणि तिचा तो नील बॉयफ्रेंड एकत्र आहेत आणि ते चोरी करायला चालले, ते पण तिच्या आईच्या घरी. तेव्हा आता नैना वैतागून म्हणते की डोक्यावर पडली की काय ही मुलगी. त्यावर आता शशिकांत म्हणतो की कसं जाणार, मला तिचं घर माहिती नाही, मला पत्ता सांग. तेव्हा लगेच आता सीमा ही तो पत्ता सांगते, नॉर्थ मेन रोड की साऊथ मेन रोड म्हणाली, मला खरंच काही आठवेना. त्यावर आता नैना म्हणते की काकू अहो तुम्ही आता नॉर्थ म्हणालात ना, मग तेच असेल. तर सीमा म्हणते की हो हो मग तुम्ही नॉर्थ तेथे जा त्या मेन रोडला. तर शशिकांत म्हणतो की काय सीमा मला काय ऑर्डर सोडते ग तू. तेव्हा सीमा म्हणते की प्लीज तुम्ही जाल का. तेव्हा शशिकांत म्हणतो की हो हो सोड, ऑर्डर सोड. तसेही रमा म्हणालीच होती की बायकोचं नेहमी ऐकावं म्हणून, आणि सोड सोड सीमा तू ऑर्डर सोड. आणि परत त्याच्या लक्षात येतं की जायला तर पाहिजेलच तिकडे. त्यानंतर आता माही आणि नील हे अगदी चोर पावलांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता तेथे गार्डन मध्ये शशिकांत त्यांचा पाठलाग करत येतच असतो. तेव्हा आता माही तेथून चढत असते, त्या दरवाज्यातून आतमध्ये जायचा प्रयत्न करत असते. तेव्हा शशिकांत डोक्याला हात लावतो की ही पोरगी खरंच किती घोळ घालून ठेवणार माहिती नाही, आता हिला नक्की प्रोटेक्ट करावे लागेल. तोपर्यंत माही आणि नील लगेच त्या आपल्या रूम मध्ये येऊन पोहोचतात. माही तर खूपच खुश होते. तेव्हा आता नील म्हणतो की माही वाव खरंच काय अशी कमाल रूम आहे तुझी. तेव्हा माही म्हणते की नील चल पटकनी. तेव्हा नील मात्र अगदी खुश होत असतो आणि खरंच वाव नील, अरे डल्ला मारण्यासाठी काय अशी मस्त मुलगी तू पटवली. तेव्हा मात्र माही ही अगदी खुश होत ती नीलला सगळे काही आपल्या डॉल वगैरे जे काही टेडी वगैरे आहे ते दाखवत असते. तेव्हा नील म्हणतो की माही प्लीज अगं प्लीज लवकर आपण आत्ताच्या आत्ता दागिने घेऊया. तेव्हा आता माही म्हणते की नील यार अरे जरा थांब ना, तू पहिल्यांदा माझ्या रूम मध्ये आलास आणि तुला खरंच माहिती आहे का मी खरंच माझ्या रूम मध्ये आहे, किती एक्साइटेड आहे तुला कळतं का. नील म्हणतो की अगं माही मी सगळं काही बघणार आहे, पण बेटा अगं अभि नाही, आपण आता फक्त दागिने घेऊयात आणि पळून जाऊयात. तर माही म्हणते की नील अरे यार थांब ना, काय दागिने दागिने करतोस तू, अरे तू पहिल्यांदा माझ्या रूम मध्ये आला, मला खूप खूप अशा काही गोष्टी तुला दाखवायच्या. तेव्हा माही आपले अल्बम कपाटातून काढते आणि नीलच्या हातात देते. तोपर्यंत शशिकांत आता त्या रूम मध्ये अगदी चढून येत असतो आणि शेवटी तो तेथे येऊन अगदी पोहोचतो. तेव्हा मात्र आता शशिकांत आतमध्ये आल्यानंतर घोटाळे लगेच आता शशिकांतला पकडतो आणि त्याला तुमच्या पोलिसांच्या ताब्यात देतो. चोरी करतात ना तुम्ही. तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मी तुला चोर दिसतोत का, अरे मी इथे चोरी करायला नाही आलो आणि चोरी करण्याचं वय आहे का आता हे माझं. आणि तेवढ्यात देविका धावत येते आणि देविका म्हणते की घोटाळे पकडून ठेवा त्यांना आणि पोलिसांच्या ताब्यात द्या, ते चोरी करायला आले, चोर दिसतात. तेव्हा शशिकांत म्हणतो की अहो बाई अहो मी येथे चोरी करायला नाही आलो. तर देविका विचारते की मग कशासाठी आलात. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी त्या दोघांच्या मागे आलो. देविका म्हणते म्हणजे सिक्युरिटी अलार्म हा फक्त, आणि लगेच तिच्या आता नील जे काही बोललेलं असतो की तू घरात असताना मी फक्त माहीला कसा घरात घेऊन येतो, तुझ्या समोर मी तिला घेऊन निघून जाईल. तेव्हा आता देविकाच्या सर्व काही लक्षात येतं. तर घोटाळे म्हणतात की थांबा मी पाहतो. तेव्हा देविका म्हणते की नाही तुम्ही यांना पकडून ठेवा. तेव्हा आता देविका धावतच जाते. तर शशिकांत घोटाळ्यांना म्हणत असतो की अरे तुम्हाला कशाला पकडून धरतोस. घोटाळे आणि शशिकांत या दोघांमध्ये अगदी सोडासोडी सुरू होते. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सोड, तर घोटाळे सोडायला तयार नसतो. त्यानंतर माही आणि नील हे आतमध्ये अल्बम्स पाहत असतात, परंतु नीलला मात्र हे काही अगदी बघण्यात इंटरेस्ट नसतो. तो माहीला अगदी समजावतो मी सगळं काही बघणार आहे, परंतु हे सर्व नंतर, ते पण शांतपणे निवांतपणे बघणार आहे, पण त्या अगोदर येथे देविका आली तर आपली वाट लागेल, त्यामुळे तू प्लीज पटकन दागिने घे. परंतु माही म्हणते की अरे बघ ना नील एकदा माझे लहानपणीचे फोटो, मी खरंच लहानपणी किती क्यूट दिसत होते. तेव्हा नील म्हणतो की हो बघतो अगं लहानपणी तर काय, आता सुद्धा तर खरंच किती क्यूट दिसते. पण आता ही देविका येथे आली आणि तिने जर आपल्याला पाहिलं तर आता खूप मोठा असा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे आता दागिने घे आणि इथून चल, आपल्याकडे टाइम नाही. तेव्हा माही लगेच दागिन्यांचा बॉक्स घेते आणि ओके नील. तेव्हा मात्र आता माहीच्या त्या बॉक्स मध्ये असतात तर छोटेसे काही अगदी अगदी हे छोटेसे दागिने असतात आणि पात्र नील ते पाहून आता तोंड तर वाकडे करतो. तेव्हा नील परत म्हणतो की माही अगं आपल्याला खूप जास्त असे मोठे दागिने लागतील, तू हे लहानपणीचे दागिने काय दाखवतेस. तेव्हा माही म्हणते की अरे हेच तर माझे लहानपणीचे मस्त दागिने होते, कानातील असे सर्व काही, आणि हे बघ मला हे सर्व छान वाटत नाही म्हणून माझी डॉल आहे ना त्याला यूज करते मी सर्व, म्हणजे माझ्या डॉलला खेळायला हे सर्व मी यूज करत होते. तेव्हा आता नील तोंड वाकडे करत म्हणत असतो की खरंच हाऊ क्यूट, अगं पण ही वेळ आहे ती जोक करण्याची नाही माही, आणि हे जर आपण तुझे जे काही दागिने आहे छोटेसे ते विकले तर त्याचे 2000 रुपये सुद्धा येणार नाही. अगं जर आपल्याला लग्न करायचे असेल तर ढेर सारे आपल्याला सोन्याचे दागिने लागतील, त्यामुळे आता ही मूर्खासारखी बडबड बंद कर. माहीला आता मूर्ख म्हटल्यानंतर राग येतो.
माही म्हणते की नील तू काय बोललास, मला मूर्ख म्हटला, शब्द जरा बोलून जपून वापरत जा. तेव्हा नील मात्र आता तिला पुन्हा खुश करण्यासाठी तिची ती लगेच ती हे घेतो डॉल आणि त्या डॉलशी गप्पा करत तो माहीला खुश करत असतो की मी चुकून तिला मूर्ख म्हटलं असं तू तिला सांग आणि सो खरंच सॉरी तू तिला सांगशील. तेव्हा मात्र आता जे काही टेडी आहे तो असा त्याच्या चेहऱ्यासमोर धरतो आणि म्हणतो की माही प्लीज, नील तुला चुकून सॉरी म्हणजे असा मूर्ख म्हणाला, त्यामुळे तू खरंच तो तुला आत्ता सुद्धा सॉरी म्हणतो, तू त्याला माफ कर. माही मात्र आता नीलवर परत खुश होते. त्यावर आता नील म्हणतो की माही अगं खरंच, पण आपल्याला सोन्याचे दागिने लागतील आणि ते पण ढेर सारे, मग ते दागिने कुठे आहेत ते मला सांग प्लीज. माही म्हणते की अरे एक्झॅक्टली मी तुला खरंच सांगते की ते दागिने सोन्याचेच आहेत रे नील, माझे दागिने आहेत, आपण कसेही यूज करू शकतो आणि येथे मला मात्र काही ठेवायचं नाही, माझे फोटोज माझे डॉल्स आपण सगळं काही घेऊन जाऊया, कारण या घरामध्ये मला माझी कुठलीही मेमरीज नको. त्यावर आता नील म्हणतो की ओके ओके तू हे सगळं काही गोळा कर, मी बघतो की काही मिळतं की काय. तेव्हा नील म्हणतो की अगदी फास्ट, आपल्याकडे टाइम नाही. तेव्हा माही ही खाली बसून ते फोटो अगदी बघत असते, त्यातील कोणते फोटो घ्यायचे की नाही. तेव्हा ती त्यातील एक फोटो खाली पडतो, तर नील तोपर्यंत कपाट जे काही आहे ते सर्व उचकत असतो आणि तेथे मात्र त्याला आता एक तिजोरी असते आणि त्या तिजोरीचा मात्र नंबर आता नीलला माहित नसतो. तो माहीला म्हणतो की माही अगं पिन नंबर. तेव्हा आता माही लगेच उठते आणि ती तिजोरी त्याला उघडून देते. तेव्हा आता नील लगेच खुश होतो आणि खरंच वाव, त्यातून सोन्याच्या ज्या बांगड्या असतात त्याचा बॉक्स तो बाहेर काढतो आणि त्या बांगड्या हातात घेऊन खूप छान अगदी त्याकडे पाहत असतो. त्याला असं वाटत असतं की खरंच आता ह्या बांगड्या किती महाग असतील. तेव्हा माही म्हणते की हे बघ नील, आपण हे घ्यायचं नाही. तेव्हा नील विचारतो की का, तर माही म्हणते की अरे का म्हणजे अरे नील हे माझ्या मम्माचे दागिने आहेत आणि ते दागिने येथेच राहायला हवे, ओके ना. त्यावर आता नील म्हणतो की माही माही हे बघ, जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर हे सगळे दागिने आपल्याला न्यावे लागतील, ओके. त्यावर आता माही म्हणते की अरे मी तुला सांगते ना, माझ्या मम्माची ही शेवटची आठवण आहे, या दागिन्यांना कोणीही हात लावत नाही, त्यामुळे तू सुद्धा लावू नकोस. त्यावर आता नील म्हणतो की माही प्लीज ऐकून घे, आपल्याला जर आपली स्वप्न पूर्ण करायची असतील तर आपल्याला हे सर्व दागिने येथून न्यावे लागतील. माही ऐकायला तयार नसते. माही म्हणते की स्टॉप इट. तेव्हा मात्र नील म्हणतो की माही तू मला काय म्हणाली होती की तुझ्याकडे ढेर सारे दागिने आहेत आणि आता जर आपल्याला दागिने मिळाले तर प्रॉब्लेम काय आहे यार. तेव्हा म्हणते माही अरे मी माझ्या दागिनेबद्दल बोलत होते, ते आहेत ना, आपण ते घेऊया. तेव्हा नील तिला म्हणत असतो की शांत शांत हो जरा आणि तो दरवाजा उघडून पाहतो, तोच देविका आता वर येत असते. तेव्हा आता नील हा लगेच माहीला म्हणतो की देविका आली, आपण लपूयात. तेव्हा मात्र माहीच्या हातून जो काही खाली तिच्या आई आणि वडिलांचा फोटो पडलेला असतो तो फोटो ती घेते आणि त्या फोटोकडे बघून आता तिला खूपच त्यांची आठवण येत असते. तर नील हा लगेच माहीला म्हणत असतो की अगं लप, देविका येते इकडे. तेव्हा मात्र नील लगेच आता त्या खिडकीच्या पडद्याच्या मागे जाऊन लपतो आणि देविका मात्र आत येत असते. परंतु माही आपल्या आई वडिलांचा सोबत छोटासा, ती जेव्हा छोटीच असते तेव्हा तिच्या कपाळाचा कीस घेताना दोघांचा तो फोटो असतो. तेव्हा मात्र आता लगेच माहीच्या डोळ्यामध्ये अगदी पाणी येतं. मम्मा आणि डॅडा खरंच खूप अशी आठवण येते तुमची. आणि तेवढ्यात मात्र देविका आता आतमध्ये येऊन उभी राहते. समोर तर पाहते तर माही असते. तेव्हा माही म्हणत असते की मम्मा अगं तू खरंच खूप लवकर गेली मला सोडून, आणि अरे डॅडा तुला तर माहिती होतं की मम्मा गेली म्हणून, मग तू का गेला मला सोडून इतक्या लवकर. देविकाला मात्र आता हे सर्व बघून हसायला येत असतं. तेव्हा मात्र आता माहीच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं आणि ती आपल्या त्या डॅडा आणि मम्माला फोटोकडे बघत म्हणत असते की मला सुद्धा लवकरच आपल्या त्या आकाशातील घराजवळ यायचं, तुमच्या जवळ, अगदी जवळ. तेथे आपण अगदी आनंदाने आपली ही फॅमिली एकत्र राहूयात, अगदी आनंदाने. देविकाला मात्र आता खूप असं हसायला येत असतं. तेव्हा माही अगदी डोळ्यात पाणी आणत म्हणत असते की मी युनिव्हर्सला सुद्धा सांगितलं मला माझ्या मम्मा डॅडाकडे पाठव. अरे डॅडू यार तू पण सांगणार आहे म्हणजे मी लवकर तुझ्याकडे येईल. माही म्हणत असते की मम्मा आणि डॅडा आय लव्ह यू सो मच. तेव्हा मात्र आता देविका हे सर्व ऐकून खुश होते आणि हिची ही विश आता मला लवकरच पूर्ण करावी लागेल असं खुशून म्हणत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आता ऑफिसला जायची तयारी करत असतो, म्हणजे स्प्रे वगैरे काही कपड्यांना तो करत असतो. आणि तेवढ्यात मात्र तिथे दरवाजे उघडून आनंद आणि अभि येतात आणि अक्षय आता इतक्या तयारीला लागलेला बघून त्यांना आनंद सुद्धा खूप वाटतो. ते दोघेही अक्षय काय काय करतो याकडे लक्ष ठेवून असतात आणि त्याचं जे काही सुरू असतं ते बघून त्यांना खरंच खूप असं
आनंद वाटत असतो, छान वाटत असतं. म्हणजे अक्षयने आता स्वतःला नक्की यातून बाहेर काढलं म्हणून त्यांना ते बघून अगदी खूप असं आनंद वाटतो. तेव्हा आता अक्षय आपले सर्व काही कोट वगैरे अगदी स्प्रे झाल्यानंतर घेत असतो आणि त्याचं लक्ष आता आनंद आणि अभि या दोघांकडे जातं. तेव्हा अक्षय लगेच त्यांना विचारतो की काय बघतात. तेव्हा आनंद म्हणतो की काही नाही, अरे हे बघतोय की एक माणूस अगदी ऑफिसला जाण्यासाठी कसा तयार होतो, ते कौतुक वाटतं रे तुझं खरंच. तर अक्षय म्हणतो की यात कसलं आलं कौतुक, आणि काय रे प्रॉब्लेम काय आहे तुमचा. त्यावर आता अभि म्हणतो की नाही रे अक्षय, अरे काही प्रॉब्लेम नाही, अरे उलट तुला असं बदललेलं बघून आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो. तू मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करतो हे बघून खरंच आम्हाला खूप असं बरं वाटतं आणि खूप असा आनंद सुद्धा होतोय. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, मी फक्त ऑफिसला जाण्याची तयारी करतो, बाकी काही नाही. रमाच्या बाबतीत मी कधीही मूव्ह ऑन नाही करू शकत, कारण माझी रमा तर होती वेगळीच. मी रमाला कधीही विसरू शकणार नाही. तुम्ही कितीही मला सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र आता आनंद आणि अभि आत येतात. तर आनंद म्हणतो की अक्षय, अरे मला असं म्हणायचं नव्हतं. तेव्हा अभि दरवाजा लावून घेतो. तर आनंद म्हणतो की हे बघ, तू आता घराच्या बाहेर पडतोय म्हणजे नक्की तुला काही थोडासा असा चेंज मिळेल. अरे जरा तू रिलॅक्स होशील, तुझं माइंड जरा फ्रेश होईल, असंच अभिला म्हणायचं होतं, बाकी काही नाही. तेव्हा अभि सुद्धा म्हणतो की अरे तू आयुष्याची घडी पुन्हा बसवायला जातो हे बघून खरंच खूप मला बरं वाटलं, आम्हाला आनंद वाटला. त्यावर आता अक्षय म्हणतो रमा परत आल्याशिवाय माझ्या आयुष्याची घडी नाही बसणार, कारण रमाशिवाय दुसरं कोणीही असू शकत नाही. रमा ही माझी वेगळी होती. जे काही आहे ते फक्त माझ्या मनात रमा आणि रमाला मी कधी विसरणार तर नाही. आणि जे काही आपले सॉक्स आहे तर तो आपल्या बुटामध्ये ठेवत असतो आणि म्हणतो की हेच बघ, खरंच मला रमाने काय अशी शिस्त लावून ठेवली होती. नाहीतर हे बघ ना अभ्या आणि आनंद दादा, आपण कसे वागत होतो रमा येण्याच्या अगोदर. आपण काय कुठलाही सॉक्स कुठल्याही पायात घालायचो आणि अगदी पळतच सुटायचो, कसलाही विचार आपण करत नव्हतो. काही न बघता आपण फक्त आपला आवरायचं आणि पळायचं. अरे आपण कसेही आपल्या मनाप्रमाणे वागायचो, काही करायचो अगदी आपल्या मनाप्रमाणे. काय होतं काय नाही कोणतंही शिस्तीत आपलं होत नव्हतं. परंतु रमाने मला सर्व काही शिस्त लावली, आपल्या सर्वांना तर लावली, परंतु मला सुद्धा अगदी कसं व्यवस्थित राहायचं, कसं व्यवस्थित शिस्तीत सर्व काही करायचं याबद्दल सर्व काही रमाने शिकवले. उजवा सॉक्स डावा सॉक्स कसा असतो हे सुद्धा आपल्याला कळत नव्हतं, आपण कसंही ते पायात घालायचो. परंतु रमाने डावा सॉक्स काय आणि उजवा सॉक्स काय सर्व काही आपल्याला अगदी शिकवलं. रमा आल्यापासून मी उजवा सॉक्स उजव्या म्हणजे बुटात आणि डावा सॉक्स डाव्या बुटात असं ठेवायला लागलो. आणि तिने मला सांगितले की कशीही चादर घालू नका. चादरीवरती जर असा डोंगर आणि सूर्याचा प्रिंट असेल तर सूर्य हा डोक्याच्या बाजूला हवा आणि डोंगर खालच्या बाजूला हवेत. आणि ही अशी जर फुलांची चादर असेल तर फुलं ही डोक्याच्या बाजूला हवेत. आणि हे पाय त्याला म्हणजे पायाशी हवं, असं सर्व काही रमाने मला शिकवलं. अगदी सर्व काही गोष्टीची शिस्त मला रमाने लावली. चादर घालताना सुद्धा दिशा बघूनच चादर घालावी. आता ही शिस्त मला रमाने लावली असं म्हटल्यानंतर अक्षयच्या डोळ्यामध्ये असं खळकन पाणी येतं, कारण त्याला अक्षयला वारंवार रमाची अगदी क्षणोक्षणीला आठवण होत असते. तो कधी एक सेकंद सुद्धा रमाला विसरायला तयार नसतो. सारखं तो आपल्या त्या दोघांच्या रमा आणि अक्षयच्या फोटोकडे अगदी पाहत असतो. तेव्हा आता अक्षय अभि आणि आनंदला म्हणत असतो की माझ्यासारख्या माणसाला शिस्त लावायची, माझ्यासारख्या माणसाला सहन करायचं, तापट माणसाला शांत करणं, सगळं काही अगदी रमाने जमवलं. कारण मी अगोदर कसं वागत होतो, कोणत्याही गोष्टीची शिस्त मला नव्हती, कायम माझी चिडचिड असायची, अगदी 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 अहंकारी होतो मी. परंतु रमा आल्यापासून सर्व काही माझ्यामध्ये चेंज झाला. रमाने मला खूप काही बदलवलं आणि याचं श्रेय फक्त रमालाच आहे. रमाने मला आतापर्यंत खूप काही सहन केलं आणि रमाने हे सर्व सहन केलं म्हणून तर मी जे काही करतो ना ते केवळ रमासाठीच करतो आणि कायम ते करत सुद्धा राहील. तेव्हा आता हे सगळं काही अगदी अक्षयने सांगितलेलं असतं तर ते ऐकून आनंद आणि अभि यांना खूप असं छान वाटत असतं. कारण रमासाठी तरी अक्षयने स्वतःला बदलवायचं ठरवलं, त्यातून तो स्वतःला बाहेर काढू शकला. म्हणजे तो आता रमाची जरी त्याला आठवण येत असली परंतु स्वतःमध्ये चेंज त्याने केला की ज्या अगोदर रमा त्याला कसं राहायला शिकवायची, कसं वागायला शिकवायची, यात सर्व काही बदल आता अक्षयमध्ये घडून आलेला आता अभि आणि आनंद यांना दिसतो. त्यामुळे त्यांना आता खरंच खूप असा आनंद वाटत असतो की अक्षय नक्की बदलला, त्याने स्वतःला यातून बाहेर काढलं. परंतु आता मात्र अक्षय हा अगदी रमाच्या आठवणी तर असतोच, परंतु रमा त्याला जसं हे वागायचं शिकवत असते अगदी तसंच तो वागण्याचे ठरवत असतो. आणि हे सर्व करता करता त्याला रमाची खूप अशी आठवण सुद्धा येत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अभि, आनंद आणि अक्षय हे आता एकत्र दारू प्यायला बसलेले असतात. तेव्हा आता एकमेकांच्या बद्दल एकमेका सांगत असतात. तर अभि आता आरती गेली, मी कसा
वागतो, मी कसं स्वतःला बाहेर काढलं, हे सर्व काही सांगत असतो. तर ते ऐकून आता अक्षय म्हणत असतो की हे बघ, तुझी परिस्थिती आणि माझी परिस्थिती वेगळी आहे. हे बघ, माझी बायको जिवंत आहे, मी तिला शोधतोय आणि मी तिला शोधावं याची ती मला जी वाट बघते, मी केव्हा येईल म्हणून आता रमा माझी वाट बघत असेल. त्यानंतर मात्र आता माही आणि शशिकांत या दोघांना इकडे बांधून ठेवलेलं असतं. देविका तिला माहीला म्हणत असते की काय ग, तुला लाज नाही वाटत का आपल्या स्वतःच्याच घरामध्ये चोरी करायला? तर माही म्हणते की हे बघ, ही सर्व प्रॉपर्टी माझी आहे, त्यामुळे मी इथून कधीही काही घेऊन जाऊ शकते. त्यावर आता देविका म्हणते की अगं, तू इथून बाहेर पडली तर ना. तेव्हा मात्र आता देविका घोटाळ्याला म्हणते की आपण या दोघांचा चॅप्टर कसा संपूयात, त्या दोघांना जाळून टाकायचं का? तेव्हा मात्र माही काही घाबरायला तयार नसते, परंतु शशिकांत मात्र आता खूप असं घाबरलेला असतो. तो नाही करत असतो, कारण त्याला तर आता तोंडावर कापड सुद्धा रुमालने तोंड बांधलेलं असतं आणि त्याला बोलता सुद्धा येत नसतं. परंतु माही आता या देविकाला चांगले ओढणीवर आणणार असते. तर आता शशिकांत आणि माही या देविकाच्या ताब्यातून कसे सुटतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.